लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। पावसाळा सुरू होताच जुने वाडे व घर कोसळण्याच्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत। काही दिवसांपूर्वी चव्हाटा परिसरातील सय्यद व शिंदेवाडा कोसळल्याची घटना ताजी असतानाच दिनांक 22 जुलै मंगळवार रोजी दुपारी 2:30 वाजता चौक मंडई येथील वझरे गल्लीतील जुन्नरे यांचे दुमजली घर अचानक कोसळले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मैदानात उभ्या असलेल्या 6 वाहनांचे मोठे नुकसान झाले। वेळेचे भान राखल्यामुळे जीवितहानी टळली। घर कोसळण्याआधी माती थोडी थोडी ढासळत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले। तात्काळ त्यांनी घरासमोरच्या मैदानावर खेळत असलेल्या लहान मुलांना आणि आजूबाजूच्या रहिवाशांना सतर्क करून तेथून दूर हटण्यास सांगितले। क्षणात घर कोसळले, परंतु वेळीच सावधगिरी घेतल्याने प्राणहानी टळली असली तरी सदर घटनेत 2 रिक्षा आणि 4 दुचाकी मलब्याखाली सापडल्या। त्यातील 1 रिक्षा आणि 3 दुचाकी पूर्णपणे चकनाचूर झाल्या। अग्निशामक दल व बांधकाम विभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी मलबा हटवून वाहने बाहेर काढली। घटनेनंतर परिसरात प्रचंड नाराजीचे वातावरण होते। स्थानिक नागरिकांनी घरमालकाकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष झाल्याचा आरोप केलाय। योग्य वेळी उपाययोजना केली असती तर ही दुर्घटना टाळता आली असती, असे रहिवाशांचे म्हणणे आहे। पावसाळ्यात अशा घटना वारंवार घडत असून जुनी व धोकादायक घरे तात्काळ रिकामी करून योग्य ती कारवाई करण्याची गरज आहे। रहिवाशांनी प्रशासनाकडे सतर्कतेची आणि तात्काळ उपाययोजनांची मागणी केली आहे। आम्हाला मुख्यालयात आता फोन आला की वाडा पडलाय चौक मंडई येथे। इथे आलो आम्ही, तर वाडा पडलेला होता आणि सुदैवाने इथं कोणी अडकलं नाही। फक्त गाड्या वगैरे होत्या इथं पार्किंग केलेल्या, तर गाड्यांचं नुकसान झालंय, रिक्षा वगैरे। ऍक्च्युली इथे लहान मुलं खेळत असतात, पण मग वाडा पडायचा अंदाज इथल्या स्थानिक नागरिकांना आला होता। त्यांनी मुलांना पण उचकून दिलं होतं आणि त्यांनी प्रिकॉशन घेतली इथल्या लोकांनी का कोणाचं नुकसान होऊ नये। फक्त गाड्यांचं वगैरे नुकसान झालेलं आहे आणि सुदैवाने कोणाला काही इजा झालेली नाही। कोणीच राहत नव्हतं। आता माहिती घेतली आम्ही इथल्या नागरिकांकडून, तर कोणी राहत नव्हतं। बऱ्याच दिवसापासून बंद आहे, पण इथल्या नागरिकांचे असं म्हणणं आहे की आजूबाजूला पण पडायला आलेले आहेत वाडे, तर त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे, काहीतरी उतरवले गेले पाहिजे ते, असं म्हणजे भविष्यात असं काही घटना घडू नये याच्यासाठी बांधकाम विभागाकडे सर्व कळवलेलं आहे। बांधकामची टीम येतील, विभागीय अधिकारी वगैरे ते पाहणी करतील आणि पुढील कारवाई करतील। मालक आता यांनी केलं फोन मालक येतील, आता अजून आले नाही मालक येत आहेत, त्यांनी सांगितलं। माझं सोमनाथ थोरात। यार मैं इधर खड़ा हुआ था जब ये घर गिर रहा था और अचानक बच्चे रिक्शा में खेल रहे थे इधर पीछे, और अगर हमारे घर के बच्चे इधर खेलते, अगर कुछ कम ज्यादा हुआ तो उनको कौन करेगा। मतलब ये इधर जितना भी सब बच्चे वगैरह सब खेलते हैं, जितना भी सब कुछ होता है, सब घर के औरतें जाते हैं यहाँ से, सब मतलब एक ही गली को ये टच है। पूरा बाड़ा एक गली को टच है, यहाँ से सब लोग जाते हैं और उसके अंदर डायरेक्ट ये अचानक गिरा है और रिक्शा का ये हो गया है डायरेक्ट, मतलब रिक्शा पूरी टूट गई है, गाड़ी टूट गई है लोगों की, और हमारी भी गाड़ी लगती है, और इसके ऊपर जल्द से जल्द कार्रवाई होनी चाहिए। नहीं रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.